नमस्कार. मला ना फिरायला आवडतं. बसमध्ये खूप त्रास होतो, पण तरी मी खूप भरपूर फिरलेली आहे. आणि आपल्या सनातन भारतामध्ये इतक्या यात्रा आहेत ना. अ, तुम्ही अष्टविनायक म्हणा, चारधाम म्हणा, असं बरंच काय काय आहे. आणि चारधाममध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत चारधामचे. तर इतकं म्हणजे मी नेहमी असं ह्याचंच करते असं नाही. आध्यात्मिकच यात्राच करते असं नाही. फिरायलाही आम्ही निसर्गरम्य ठिकाणी पण जातो. पुण्यात आल्यापासून मी तुम्हाला मागे पण सांगितलं, शैलजा बोकील ताई म्हणून एक आहेत. त्या पुण्याच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणी एक दिवसाची सहल काढतात. आणि तुम्हाला सांगू, मी त्यांच्याबरोबर प्रयत्न करते की महिन्याला एक तरी करावे. तर ह्या वेळेला मी पहिल्यांदा म्हणजे त्यांच्याकडून ऐकलं होतं. मला खरंच 11 मारुती यात्रा पण असते हे मला त्यांच्याकडून पहिलं कळलं. तर 11 मारुती हे रामदास स्वामींनी स्वतः स्थापलेले आहेत वेगवेगळ्या गावात. म्हणजे वाई, सातारा अशा ह्याच भागामध्ये, कोल्हापूर वगैरे अशा भागामध्ये 11 मारुती आहेत. तर ती एका दिवसात होत नाही, म्हणून तिला एक रात्र स्टे देऊन त्या फिरवतात. म्हणजे 2 दिवसाची होते. पहिल्या दिवशी समजा तुम्ही सोमवारी निघाला तर सोमवारी फिरणार. आणि पहिल्या दिवशी 8 करतात, कारण ते जवळच्या जवळच्या आहेत. आणि राहिलेले 3 हे दुसऱ्या दिवशी. आणि मग त्याच्यामध्ये अजून एक 2 छान, एक एक पूर्ण मोठा शालिग्रामचा नरसिंहाचं मूर्ती आहे. खूप अप्रतिम सुरेख, अप्रतिम सुरेख. ते मंदिरसुद्धा अगदी बघण्यासारखं आहे. आणि एक खिरदा खिरदापूर म्हणून ती लेणी नाही म्हणता येणार, ते पण एक देऊळच बांधलं होतं. ते असं अजूनही ते अपुरंच राहिलं. त्याने ते तिथे आपल्याला जो गाईड आहे त्याने आपली खूप छान माहिती दिली. अतिशय सुंदर देऊळ आहे ते पण. आणि इतकं खरं सांगायचं तर त्या एका देवळालाच पूर्ण दिवस जे काढायला पाहिजे. आपल्याकडे वेळ नसतो. आणि यात्रेतून गेल्यावर तर त्या 5-6 तासातच बघा, 3 तास दिले बहुतेक तिथे आम्हाला. 3 तासात आपण निघून येतो. पण खरोखर ज्यांना इतिहास, निसर्ग ह्या लेण्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे, एक एक लेणी बघायची आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. लेणी नाही, मूर्ती कोरलेल्या आहेत त्या कळसावर. आणि त्याच्यातलं इतकं सुंदर सौंदर्य आहे आपल्या. म्हणून मला नेहमी वाटतं किती एक एक देऊळ बांधताना 300-300, 400-400 वर्ष गेलेली आहेत. एक राजाचं राजवट झाली, त्या अर्धं राहिलेलं काम दुसऱ्या राजवटीने केलं वगैरे. म्हणजे आणि तोडणारे मात्र अतिशय निर्घुणपणे थोड्या दिवसात तोडतात. आपला भारत ब्रह्मदेश, तसं म्यानमार, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश हा एवढा सगळा व्यापलेला होता. आणि तो कमी होत होत आता इतका राहिलेला आहे. तिथल्या अफगाणिस्तान, म्यानमारमधल्या मोठ्या मोठ्या मूर्त्या लोकांनी म्हणावं का राक्षसांनी म्हणावं, राक्षसवृत्तीच्या लोकांनी तोडून, ज्या गोष्टीला निर्माण करायला वर्षानुवर्ष लागले, अशी हे तोडायला किती वेळ, खूप त्या मानाने खूपच कमी वेळामध्ये. पण कसं एखादी चांगली कलाकृती माणूस, तुला आवडत नाही बघू नको, पण त्याचा नायनाट करायचं मन तरी कसं होतं नाही. म्हणजे मला खरंच कधी कधी ह्या वृत्तीचं ना खूप वाईट वाटतं. म्हणजे म्हणजे आता म्हणजे एखाद वेळेस विषयांतर वाटेल. मी मुलीला शाळेत आणायला जायचे ना, त्याला
मी बघायचे काही आया आहेत ना, आपल्या मुलाला घेण्यासाठी दुसऱ्याच्या मुलाला लागलं तरी चालेल. म्हणजे ही कुठली आली हे ममत्व किंवा हे प्रेम कुठनं आलं? आपल्या मुलाला आपण घ्यायचं आहे, शाळेतून मुलं सोडतायत, दुसरं मूल धावत येतंय, त्याला पण धक्का मारून पहिलं आपलं मूल घ्यायला हे करणाऱ्या आयांचं मला मला त्या माझं माझं तुलना चुकीची वाटेल. त्या त्या आया, दुसऱ्यांच्या मुलांना त्रास देणाऱ्या आया आणि दुसऱ्यांची कलाकृती विध्वंस करणारे हे राक्षसी लोक. कुठ म्हणजे मला मला ना जवळपास मानसिकता सारखी वाटते. तुम्हाला नाही दुसऱ्यांच्या मुलांना प्रेम करता येत, नका करू. पण कमीत कमी त्याला त्रास होणार नाही. अशा पद्धतीने आपल्या मुलाला पिकअप करू शकता तुम्ही शाळेतून. पण खूप जणांचं तसं होत नाही. हे आपण जर बघितलं तर मग तिथे शाळेत होतात त्याच्यावरून वाद वगैरे होतात. तर मी आता तुम्हाला 2-3 दिवस मी जे बघितलं ना त्याचं थोडंसं हलक्यामध्ये जेवढं आठवतं तेवढं वर्णन करणार आहे. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.